तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या पुन्हा एकदम तडकत्या बडकत्या व्लॉगमध्ये. तर आज क्लायमेट होतं कसं तर बघू शकता. घेतलं ना आपण पण क्लायमेट मग आपल्या मोबाईलच्या कॅप्चर करून कॅमेऱ्यामध्ये. मग इथं आलं आपण सेक्शनला, या पोरांना घेतलं तर लेड्यावाली गँगच दिसत नव्हती. बाहेर आल्यानंतर हे आले मग ते गँग, या गँगला पण घेऊन घेतलं आपल्याने आणि आपण आलो इथं डायरेक्ट लेक्चर रूमला. तर मी काल सांगितलं होतं तुम्हाला की आपण विनरचं नाव घेणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर भावा विनर आहे आपला इट्स साहिल 04 हे त्याची आयडिया आहे भावानो. मग आपण उचलला सिद्ध्याला आणि आपण आलो इथं कॅन्टीनला. मग कॅन्टीनला इथं आल्यानंतर आपल्याने केलं मस्तपैकी जेवण केल्यानंतर आपल्याला लागली होती पाण्याची तहान. म्हणजे मग पाणी प्यायला आलं आपण इथं. बोलू पाण्याजवळ असणार नाही तर असं होणारच नाही. सरांच्या खुर्चीवरती बसलेली होती शिव्याच्या गँगला पण घेऊन घेतलं ब्लॉगमध्ये. त्याच्या तोंडावरती कोणी पाणी मारलं तर या झोपमधून उठलेला होता. मग याला पण घेऊन घेतलं आपण ब्लॉगमध्ये. मग आपला आयट्या सुटला. मग हे पोरं थोडं नर्वस होते कारण सर तिकडे बसलेले होते आणि आम्हाला सोडलं नव्हतं. मग सोडलं आम्हाला घरी. मग मयूरला उचलला, म्हणलं चल भावा आता जाऊ आपण घरी. घरी आल्यानंतर संध्याकाळी विवाला घ्यायला गेलो होतो. मग मी विवाला घेतलं आणि रात्री आलो आपल्या इथं जिमला. तर आपली जिम बघू शकता कशी. तर मग आपला होता सेट बायसेप्सचा. आपल्याने केलं थोडं इथं वर्कआउट केल्यानंतर आपल्याने लावला मग बायसेप्सचा सेट, म्हणजे हा वाला. मग हा सेट मारला झाल्यानंतर मयूरला बोलला आता बाबा तू मार. मग मयूरने लावला हा सेट. मग हा सेट मयूरचा झाल्यानंतर मयूरने परत लावला दुसरा सेट. मग हा सेट पण मारला मयूरने. मग या सेट मारल्यानंतर लास्टचं म्हणलं आता लास्टचा पण मारून घे बाबा. मग त्याने पण हा सेट मारला लास्टचा. निघालो मग आम्ही घरी जायला. तर या ब्लॉगमध्ये ज्याच्या पण कमेंटमध्ये त्याच्या मित्रांच्या 3 आयडिया मेन्शन असतील तर मी त्याच्या पुढल्या ब्लॉगमध्ये नाव घेणार आहे.